नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर प्रशांत गादिया स्वस्तिक डेंटल केअरच्या माध्यमातून भोसरी येथे गेले 19 वर्ष दंतवैद्यकीय व्यवसायात मी कार्यरत आहे. इंडियन डेंटल असोसिएशन पिंपरी चिंचवड या शाखेचा मी माजी अध्यक्ष आहे. लायन्स क्लब ऑफ भोजापूर गोल्डचा सुद्धा मी माजी अध्यक्ष आहे आणि सध्या डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन ओरल हेल्थ केअर लायन्स क्लब इंटरनॅशनल याच्या माध्यमातून सुद्धा मी कार्यरत आहे. सर्वात प्रथम मी उन्मुक्त यूथ ऑर्गनायझेशन या संस्थेचा फार आभारी आहे की त्यांनी जे गेले महिनाभर ते एक व्याख्यानमाला चालवत आहेत क्वारंटाईन टॉक्स नावाने, ज्यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर लोकांनी त्यांची त्या क्षेत्रातील त्यांच्या मत त्यांनी व्यक्त केले आणि त्या व्याख्यानमालेतील आज शेवटचं पुष्प गुंफण्याचं मान मला या फाउंडेशनने दिला. त्याबद्दल मी सर्व कार्यकर्त्यांचं विशेष आभार मानतो. आणखी आभार मानतो आमचे आदरस्थान दिगंबर ढोकळे सर यांचं, की ज्यांची फार इच्छा होती की ह्या गोष्टी ज्या गोष्टी आज आपण बोलणार आहे त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचाव्या, ज्या की डेंटल क्षेत्राशी रिलेटेड आहेत. त्यामुळं ढोकळे सरांचं सुद्धा मनापासून आभार मानतो. आता या व्याख्यानमालेत बऱ्याच वेगवेगळ्या स्तरातील लोकांनी त्यांची मतं यात व्यक्त केली आहेत. लॉकडाऊनमध्ये किंवा या काळामध्ये आपण ह्या अशा व्याख्यानमालेमार्फत वेळेचा अतिशय चांगला वापर होतो असं माझं मत आहे. आपण साधारणतः आज जो आपला मेन विषय आहे तो कोरोना आणि डेंटिस्ट्री हा आपला मेन आज संवाद साधण्याचा विषय आहे. आपण वेगवेगळ्या माध्यमातून माहिती गोळा करत आहोत या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये. मग ते सोशल मीडिया असो किंवा न्यूज चॅनल असो, ह्या वेगवेगळ्या माध्यमातून आपण माहिती गोळा करत आहोत. सध्या माहितीचा पूर आलेला आहे, पण अशा स्वरूपाच्या व्याख्यानमालेच्या मार्फत आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात ज्या माहितीचा वापर करू शकतो अशी माहिती मला वाटतं की आपल्यापर्यंत पोहोचते, जी की आजच्या काळात जास्त महत्त्वाची आहे. आता आपण गेले अडीच महिने 3 महिने झाले किंवा जास्त की संपूर्ण जग कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या कोविड-19 ह्या आजाराच्या सावटामध्ये आहे. अतिशय मोठं संकट संपूर्ण जगावर आणि अर्थातच आपल्या देशावर सुद्धा आलेलं आहे. साधारणतः 23 मार्च रोजी आपल्या भारतामध्ये पहिला लॉकडाऊन स्टार्ट झाला आणि त्यानंतर आज 31 मे आहे आणि आता आपण हळूहळू साधारणतः 8 जूनपासून लॉकडाऊन न करता आता अनलॉक 1 अशा सिच्युएशनमध्ये आता आपण हळूहळू जात आहोत. तर मित्रांनो, आपण अनलॉककडे जात आहोत याचा अर्थ असा आहे का की आपल्या पहिलीच्या केसेस कमी झाल्या आहेत किंवा परिस्थिती पहिल्यापेक्षा सुधारली आहे? तर निश्चितच नाही. आज ज्यावेळेस आपण संवाद साधत आहोत तर साधारणतः 1,83,000च्या आसपास केसेस आज भारतामध्ये कोविड-19चे आहेत. याचा अर्थ परिस्थिती पहिल्यापेक्षा जास्त थोडीशी गंभीर आहे. परंतु ज्या अर्थी आता आपल्या सरकारने हळूहळू काही गोष्टी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, त्या अर्थ सरकारचं असं मत असणार आहे की नागरिक हे जबाबदार आहेत आणि समजूतदार आहेत. त्यामुळं उलट आता ह्या परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांची जबाबदारी आणखीन वाढली आहे. आता ह्या दिवसांमध्ये उलट आपल्याला पहिल्यापेक्षा जास्त काळजी घ्यायला लागणार आहे, कारण आता आपण जास्त लोकांच्या संपर्कात असणार आहे. कोविड-19 ह्या महामारीमध्ये किंवा ह्या आजारामध्ये सर्वात जास्त ताण जर कोणावरती आला असेल तर तो आपल्या आरोग्य संस्थेवरती आला आहे. अतिशय ताणाखाली आणि जे आपले संसाधन आहे त्याचा पुरेपूर वापर किंबहुना आपल्या 100% क्षमतेच्या पलीकडे जाऊन आरोग्यसेवा आज आपलं काम करीत आहे. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जे आपण गेले 3 महिने पाहतो आपल्या आजूबाजूला, या परिस्थितीमध्ये कदाचित बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडला असेल की आज आपण दातांच्या आरोग्यावर चर्चा करण्याचं काय औचित्य असू शकतं? तर माझं असं मत आहे की ज्यावेळेस आपण एकूणच आरोग्याचा विचार करतो किंवा एकूणच आरोग्याबद्दल बोलतो, जे की आजच्या काळाची महत्त्वाची गरज आहे, तर त्यामध्ये मौखिक आरोग्य किंवा ओरल हेल्थ हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. जसं की जगद्गुरूंनी म्हटलं आहे की जावे ज्याच्या वंशात तेव्हा कळे. तर जे लोक दातांच्या आजारातनं गेलेले आहेत किंवा ज्याचा त्रास त्यांना झाला आहे त्यांना कदाचित माझं बोलणं किंवा माझं सांगणं हे जास्त पटेल. त्यामुळे माझं असं स्पष्ट मत आहे की दातांचं आरोग्य सुद्धा बाकी आपल्या संपूर्ण आरोग्याशी निगडीत आहे आणि ते सुद्धा
तितकंच महत्त्वाचं आहे. आता आज ज्यावेळेस आपण हा संवाद साधतो, आज आपण ह्या व्याख्यानमालेमध्ये माझ्या मते आपण 3 विभाग गोष्टींमध्ये ह्या आजच्या संवादाची विभागणी करू. सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट की कोविड-19 या आजारामुळे डेंटिस्ट्री आणि दातांचे उपचार याच्यामध्ये काय फरक झाले आहेत, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की कोविड-19 ह्या आजाराच्या आतापर्यंतची परिस्थिती आणि पुढच्या परिस्थितीमध्ये आपण दातांच्या दवाखान्यात जाण्याच्या अगोदर आणि दवाखान्यात गेल्यानंतर काय काळजी घ्यायला पाहिजे, म्हणजे पूर्वीपेक्षा आता काय वेगळं असू शकतं. आणि तिसरी गोष्ट आणि आणखी सगळ्यात महत्त्वाची, मला वाटतं सगळ्यांच्या कामाची गोष्ट, ती म्हणजे की आपण दातांचे आजार होऊच नये यासाठी काय करू शकतो. तर ह्या 3 गोष्टींमधून, ह्या 3 टप्प्यांमध्ये आज आपण संवाद साधणार आहोत. सर्वात पहिली आपण चर्चा करूया की कोविड-19 आणि डेंटिस्ट्री याचा एकमेकाशी काय आणि कसा संबंध आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की ज्यावेळेस लॉकडाऊन झाला साधारणतः 23 मार्च, तर तेव्हापासून जवळजवळ 1 मे पर्यंत 95% आसपास दातांचे दवाखाने हे बंद होते. त्यावेळेस बऱ्याच लोकांचा प्रश्न होता की दातांचे दवाखाने बंद असायचं काय कारण आहे. आता मला निश्चितच खात्री आहे की आज समाज माध्यमांमुळे म्हणा किंवा न्यूजमुळे म्हणा आणि आपल्या आजूबाजूला व्हॉट्सअप सारख्या गोष्टीमुळे आपल्याला ज्या काही माहिती मिळतात, त्यामुळे तुम्हाला निश्चितच मला खात्री आहे की कोविड-19 बद्दल आता जवळजवळ सगळी माहिती झाली असणार आहे. तर त्यामुळे तुम्ही हे ऐकलं असेल की कोविड-19चा जो प्रसार आहे हा मुख्यत्वे ड्रॉपलेटच्या फॉर्म्समध्ये होतो. ड्रॉपलेट म्हणजे काय की आपल्या थुंकीतला किंवा लाळ ही ज्यावेळेस शिंकण्याच्या मार्फत किंवा खोकल्याच्या मार्फत एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाते, तर जास्तीत जास्त संसर्ग होण्याची शक्यता ही ड्रॉपलेट ट्रान्सफरमुळे सगळ्यात जास्त आहे. आणि डेंटिस्ट्री इटसेल्फच असा व्यवसाय किंवा असं काम करण्याची पद्धती ज्याच्यामध्ये आम्हाला पेशंटच्या तोंडात काम करायला लागतं आणि त्यामुळं डेंटिस्टचा हा पेशंटशी क्लोज कॉन्टॅक्ट असतो. तर त्यामुळं डेंटिस्ट म्हणा किंवा डेंटिस्टकडे येणारे बाकीचे पेशंट हे कदाचित रिस्क जास्त असू शकते. यामुळं एक प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सर्व डेंटिस्ट आमच्या काउन्सिलच्या आणि असोसिएशनच्या गाईडलाईन्सप्रमाणे त्यांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपली सेवा ही थोड्या दिवसांपुरती स्थगित केली होती. आता जसं आपल्या गव्हर्नमेंटनी लॉकडाऊनचा उपयोग हा आपली जी आरोग्य व्यवस्था आहे ती बळकट करण्याकरता केला, आपली पूर्ण जी क्षमता आहे ती वाढवण्यासाठी ह्या लॉकडाऊनचा वापर केला, तसंच आमच्या डेंटल फील्डमध्ये सुद्धा कोरोना व्हायरस हा जसा सगळ्यांसाठीच नवीन आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल उपलब्ध असलेली जी माहिती आहे, शास्त्रीय माहिती, ती सुद्धा पूर्णपणे ती हळूहळू आता आपल्याला उलगडत चालली आहे. तर त्यामुळे आपल्या डेंटल फील्डने सुद्धा त्याची वेळोवेळी शास्त्रीय माहिती घेऊन आपण काय खबरदारी घेऊ शकतो की जेणेकरून आपण सेफली डेंटल ट्रीटमेंट हळूहळू चालू करू शकतो याचा विचार केला. काही नवीन इंटरिम गाईडलाईन्स ज्या की तात्पुरत्या स्वरूपाच्या म्हणजे आजपर्यंतच्या अशा गाईडलाईन्स त्यांनी डेंटिस्ट लोकांसाठी जाहीर केल्या आणि त्या गाईडलाईन्सप्रमाणे आता हळूहळू संपूर्ण काळजी घेऊन डेंटिस्ट लोक आपलं काम आता हळूहळू सुरू करत आहे. जरी असं असलं तरी माझा अजून सुद्धा सर्व लोकांना हाच सल्ला आहे की अगदी फार त्रास नसेल, फार दुखत नसेल आणि ट्रीटमेंट थोडीशी पुढे ढकलणं, म्हणजे जे की अगदी दुखण्याशी सूजशी अशी रिलेटेड ट्रीटमेंट नसेल आणि तुम्ही थोडी ती पुढे ढकलू शकत असाल तर आजच्या काळात सुद्धा थोडीशी डेंटल ट्रीटमेंट अजून पुढे ढकलली तरी चालणार का आहे. आमचा मेन फोकस जो आहे जो 1 तारखेपासून म्हणा आणि पूर्ण लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आजपर्यंत सुद्धा हा आहे की इमर्जन्सी ट्रीटमेंट ज्या आहेत, ज्या लोकांना त्रास आहे, दातांचं दुखणं आहे, सूज आहे, त्या लोकांना प्राथमिक ट्रीटमेंट देणं, त्यांना त्यांच्या दुखण्यातून बाहेर काढणं हे आमचं प्राथमिक उद्देश आजच्या काळात डेंटिस्ट्रीचं आहे. आणि आम्ही हळूहळू करून पूर्ण सगळ्या ट्रीटमेंट चालू करणार आहे, पण हळूहळू करून आपण त्या चालू करणार आहोत. त्यामुळे माझी पुन्हा एकदा सर्वांना विनंती की याचा अर्थ असं नाही की उद्यापासून फुल फ्लेज 100% डेंटल ट्रीटमेंट्स आपल्या सगळ्यांच्या होतील, पण निश्चितच हळूहळू करून आपण सगळ्या ट्रीटमेंट पूर्णपणे काळजी घेऊन आणि जशा नवीन गाईडलाईन्स येतील त्याचं पूर्णपणे पालन करून आपण आपल्या सगळ्यांच्या डेंटल ट्रीटमेंट ह्या करू. हा एक पहिला मुद्दा झाला आपला की कोविड-19 आणि दाताच्या उपचारांचा काय अर्थार्थी किंवा एक संबंध आहे. दुसरा जो मुद्दा आहे जो माझ्या मते तितकाच महत्त्वाचा आहे तो म्हणजे की जसं आपण अगोदर दातांच्या दवाखान्यामध्ये जायचो त्यावेळेस जसं जायचो आणि आता ह्या परिस्थितीमध्ये आपण दातांच्या दवाखान्यात जातो, तर याच्यामध्ये काय फरक आहे. तर काही गोष्टी ह्या आता माझ्या मते आपल्याला नव्याने करायला लागणार आहे. जसं की आता आपण न्यू नॉर्मल म्हणतो तशा काही गोष्टी ह्या आता न्यू नॉर्मल स्वरूपात गणल्या जातील. तर काही छोटे छोटे सल्ले माझे तुमच्यासाठी असतील, माझ्या मते ते जर सगळ्यांनी फॉलो केले तर निश्चितपणे
एक आरोग्य जे डेंटल ट्रीटमेंट्स आहेत ती देण्याची प्रक्रिया जास्त सुलभ होईल. तर काय सगळ्यात महत्त्वाची माझी सगळ्यांना पहिली विनवणी आहे, तर दातांच्या दवाखान्यात जाताना सर्वांनी आता अपॉइंटमेंट घेऊनच जावे. त्याचं मेन कारण असं आहे की आता ज्या सगळ्या गाईडलाईन्स आम्ही फॉलो करत आहोत त्यानुसार प्रत्येक पेशंट मागे लागणारा जो वेळ आहे हा पहिल्यापेक्षा थोडासा जास्त आहे. आणि कोरोनाच्या काळामध्ये ज्या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत, जे म्हणजे की सगळ्यात महत्त्वाची सोशल डिस्टन्सिंग, त्यासाठी दवाखान्यात गर्दी होऊ न देणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यामुळे माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की आपण अपॉइंटमेंट घेऊनच दातांच्या दवाखान्यात जावं, की जेणेकरून आपण आपला वेळ आणि दवाखान्यात होणारी गर्दी ह्या दोन्ही गोष्टी आपण या मार्गे टाळू शकू. दुसरी आणखी एक गोष्ट मला सांगायची ती म्हणजे आपण सगळे तर ब्रश करतोच, त्यानंतर ज्यावेळेस आपण डेंटल ट्रीटमेंटसाठी दवाखान्यात जाणार आहात त्यावेळेस ब्रश करूनच जावं. त्याचं मेन कारण असं की तसं केल्यानंतर तोंडातला जो बॅक्टेरिया किंवा व्हायरलचा जो लोड असतो तो कमी होतो. त्यामुळे तो एक त्याचा फायदा आहे. तर ही गोष्ट सुद्धा प्रत्येकाने आता इथून पुढे फॉलो करावी असं माझं मत आहे. तिसरी गोष्ट आहे जितकं शक्य असेल तितकं, कारण की आता आपण अनलॉक 1च्या 8 जूनपासून साधारणतः आपण अनलॉक 1च्या फेजकडे जात आहोत. त्यामुळे आता हळूहळू गर्दी वाढते रस्त्यात आणि हीच खरं जास्त काळजी घेण्याची वेळ आहे असं मला वाटतं. त्यामुळे शक्य असेल तर जितकं शक्य असेल तितकं माझा सल्ला असा आहे की लोकांनी पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर टाळला तर ते जास्त चांगलं होईल, की जेणेकरून लोकांशी कॉन्टॅक्ट येणं किंवा जास्त वेळ त्या सरफेसवर जिथून इन्फेक्शनचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्याशी कमीत कमी वेळ संपर्क राहण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर हा शक्य असेल तितकं लोकांनी टाळावा असं आणखी एक माझा तुम्हाला सल्ला आहे. तिसरी गोष्ट असं आहे की आता जनरली आमचा आणखी सल्ला असा आहे की लहान मुलं आणि अपंग व्यक्ती हे सोडून पेशंट बरोबर शक्यतो कोणीही दवाखान्यात येऊ नये. आणि जर येणार असेल तर मग त्यांनी दवाखान्याच्या बाहेर थांबावं की आपापल्या कारमध्ये वगैरे थांबावं आणि ट्रीटमेंट झाल्यानंतर आपल्या नातेवाईकांना घरी घेऊन जावं, की जेणेकरून आपण ती जी दवाखान्यात होणारी गर्दी आहे ती फक्त पेशंटशीच मर्यादित ठेवू शकू. त्यामुळे त्या सुद्धा गोष्टीचं माझ्या मते आता सगळ्यांनी पालन करावं. दुसरी गोष्ट, आता मला वाटतं गेल्या 2.5-3 महिने सगळ्यांना सवय लागली त्या गोष्टीची, ती म्हणजे मास्कचा वापर. पहिली गोष्ट मास्क चांगल्या क्वालिटीचा वापरा. दुसरी गोष्ट त्याचं डिस्पोजल व्यवस्थित करा. तर आता मास्कचं वापरणं हे सगळ्यांनाच बंधनकारक आहे. एक आणखी ॲडिशनल गोष्ट, काही व्यक्ती मास्क न वापरता रुमालाने किंवा ओढणीने अशाही तोंडाला कव्हर करतात, तर तेही चालू शकतं. पण एक लक्षात ठेवा, दातांच्या दवाखान्यात गेल्यानंतर सुद्धा मास्क घालणं हे बंधनकारक आहे. फक्त आणि फक्त ज्यावेळेस डॉक्टर तुम्हाला चेक करत असेल त्याच वेळेस आपण मास्क काढणं अपेक्षित आहे. आपण मास्क नसला घातला, सपोज आपण रुमाल वगैरे असं बांधला असेल तर मला खात्री आहे की प्रत्येक दाताच्या दवाखान्यात तुम्हाला मास्क हा दिला जाईल, तर तुम्ही त्याचा अवश्य वापर करावा. आणि फक्त ट्रीटमेंट करताना किंवा डॉक्टरांना दाखवतानाच मास्क हा आपण काढावा. ही सुद्धा तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. आणखीन महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे ज्यावेळेस तुम्ही दातांच्या दवाखान्यात जाल आता, तर त्यावेळेस तुम्हाला डॉक्टर आणि तिथले कर्मचारी हे काही सल्ले देतील. आता त्याचं माझं अशी तुम्हाला विनंती की त्याचं तंतोतंत पालन करावं. कुठल्याही गोष्टीचा कंटाळा करू नये. ते ज्या काही गोष्टी सांगतील त्याचा तंतोतंत तुम्ही पालन करावं. काय त्या गोष्टी असू शकतात, तर सगळ्यात महत्त्वाची आजच्या काळातली गोष्ट असू शकते की तुम्हाला कोविड-19 ह्या आजाराची कुठली लक्षणं आहेत का याच्याबद्दलची माहिती तुम्हाला विचारली जाईल. तर माझं असं सगळ्यांना विनंती आहे की सगळ्या प्रश्नांची खरी आणि अचूक उत्तरं द्या. ही तुमच्यासाठी आणि सगळ्यांसाठीच फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर खरी द्या. तुमच्या काही शंका असल्या तर त्या तुम्ही विचारा. तुमच्या सर्व शंकांचं ज्यावेळेस निरसन होईल त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक दाताच्या दवाखान्यामध्ये एखादा कोविड डिक्लेरेशन फॉर्म किंवा एक कन्सेंट फॉर्म दिला जाईल. तो तुम्ही तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन झाल्यानंतर साईन करून दवाखान्यामध्ये द्यायचं. ही एक गोष्ट आता नवीन होऊ शकते किंवा होणार आहे आता, तर त्याचंही आपण पालन करावं. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आपण दवाखान्यात असतो त्यावेळेस क्लोज हँड टेक्निकचा वापर करा. म्हणजे आपले हात असे ठेवून शक्यतो अननेसरी कुठल्याही गोष्टीला हात लावू नये. ह्या गोष्टीचं सुद्धा आपण पालन करावं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट की आपल्याबरोबर अननेसरी गोष्टी बाळगू नये. जसं की पिशव्या आहेत किंवा कुठं आपण खरेदीला गेलाय त्याच्या काही गोष्टी किंवा पर्स आहेत लेडीजच्या केसमध्ये, ज्या गोष्टी गरजेपुरत्या लागतात तेवढ्याच वस्तू आपल्याकडं किंवा अंगावर लागतात, जेवढ्या गरजेच्या वस्तू आहेत तेवढ्याच वस्तू फक्त आपण आपल्याबरोबर बाळगाव्यात. ही आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की ज्यावेळेस तुम्हाला डॉक्टर चेक करतील, तुम्हाला काय उपचार लागू शकतात, काय इमर्जन्सी असेल तर निश्चितच ते तुम्हाला लगेचच सेवा देऊ. पण काही गोष्टी किंवा काही ट्रीटमेंट अशा असू शकतील की जे डॉक्टर तुम्हाला सांगतील की हा आपण थोडं थांबून करूया, थोडं आपण डिले करू शकतो.
तर डॉक्टरांशी चर्चा करा, त्याच्या मागची भूमिका त्यांची काय, त्याचं कारण काय ते समजून घ्या आणि त्यांच्याशी संपर्कात राहा की आपण कधी चालू करणार आहे, आणि ते सांगतील त्यावेळेस अपॉइंटमेंट घेऊन मग पुढच्या ट्रीटमेंटसाठी तुम्हाला जा. कुठल्याही स्वरूपात तुम्ही डॉक्टरांना प्रेशराईज करू नका की नाही आता काही करा आणि आत्ताच ट्रीटमेंट करा. हे सगळं आम्ही जे सांगतो हे तुमच्या चांगल्यासाठी सांगतो, त्यामुळे त्याही गोष्टीचं तुम्ही निश्चितच पालन करावं. आणखी एक महत्त्वाची, समजा तुम्हाला काही शंका विचारायची असेल, नुसती शंका आहे, अपॉइंटमेंटबद्दल असेल, आजाराबद्दल आहे, गोळ्याबद्दल असेल, तर शक्य फक्त शंका असेल तर तुम्ही दवाखान्यात येण्याची गरज नाही. फक्त आणि फक्त फोनवरच तुम्ही सगळी माहिती विचारा, जेणेकरून तुमचा जो कॉन्टॅक्ट आहे दुसऱ्या लोकांशी किंवा दवाखान्यातल्या लोकांशी तो तुम्ही टाळू शकता. आणखी एक गोष्ट महत्त्वाची तुम्हाला सांगायची ती म्हणजे ज्यावेळेस आपण घरून दवाखान्यात जाण्यासाठी निघतो त्यावेळेस डायरेक्ट दवाखान्यात या. बऱ्याच लोकांना सवय असते की आपण 2, 4, 5 कामं करत करत याला भेटून त्याला भेटून मग आपण दवाखान्यात जाऊ. तसं कृपया तुम्ही करू नका. घरून जर तुम्ही ट्रीटमेंटसाठी निघाला असाल किंवा दवाखान्यात जाण्याला निघाल तर डायरेक्ट तुम्ही दवाखान्यातच जा. ते सगळ्यांच्या दृष्टीने हितवं आहे. आणि आणखी गोष्ट की कुठल्याही स्वरूपाचं पेमेंट ज्यावेळेस तुम्ही दवाखान्यात कराल तर ते डिजिटल पेमेंटच्या माध्यमातूनच केलेलं कधीही चांगलं. आता बऱ्याचशा लोकांना ती सवय लागली आहे आणि तीच सवय तुम्ही दातांच्या दवाखान्यात सुद्धा फॉलो करा. तर ही जो दुसरा मुद्दा, पहिला मुद्दा आपण डिस्कस केला, हा जो दुसरा मुद्दा मला तुम्हाला सांगायचा होता की आता तुम्ही काय वेगळं करायला लागू शकतं. आता लक्षात घ्या, जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं की हा न्यू नॉर्मल आता आहे. असं आहे का की हे आता आयुष्यभर असंच राहणार आहे? तर निश्चितच नाही. काही दिवसांनी आपण निश्चितच जशा केसेस कमी होतील आणि आपण याच्यावरती विजय मिळू, ह्यातल्या काही चांगल्या गोष्टी राहतील आणि काही गोष्टी ज्या अननेसेसरी आहेत त्या मे बी कमी होतील. पण आजच्या काळात आपल्याला ह्या गोष्टींचं पालन करणं हे माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे आणि माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही ह्या गोष्टीचं पालन करा. तर आपल्या संवादातला जो दुसरा मुद्दा होता तो हा होता की आता आपल्याला काय वेगळं करायला लागू शकतं. तिसरी गोष्ट जे आणखी आपल्याला चर्चा करायची ती म्हणजे प्रिव्हेन्शन. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की आज आपण ज्यावेळेस आपण संवाद साधतो, आजची तारीख आहे 31 मे. आजचा हा वर्ल्ड नो टोबॅको डे आहे. आणि कोरोनामुळे तर हा तर मोठा आजार आहे, त्यामुळं आपल्यावर सगळ्यांवरच देशावर आपल्या जे लोकांना मृत्यूच्या दारात बरेचशी लोक गेली आहेत किंवा जीव गमावा लागला काही लोकांना. पण लक्षात घ्या की ओरल कॅन्सर हा आपल्या भारतात एकूणच जेवढे कॅन्सर होतात त्यामध्ये 30% वाटा हा ओरल कॅन्सरचा आहे. दर तासाला 5 लोक ओरल कॅन्सरमुळे मृत्युमुखी पडतात. म्हणजे तुम्ही स्वतः समजू शकता की ओरल कॅन्सर हा किती काळजी करण्याचा आणि किती सांभाळण्याचा विषय आहे. तो कोरोनावर तर ठीक आहे, अजून इलाज नाही येईल, पण हे जे ओरल कॅन्सरच्या गोष्टी हे आपण निश्चित टाळू शकतो. त्यामुळे आज ह्या दिवसाच्या निमित्ताने मी तुम्हाला विशेष आवाहन करतो की सगळ्यांनी तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ जसं की सिगरेट, गुटखा ह्या अशा पदार्थापासून लांब राहा. त्या आजाराला आपल्या शरीरात थारा देऊ नका आणि आपलं आणि आपल्या कुटुंबाचं आयुष्य सुखी करा. तर विशेष आज लकीली तो दिवस आहे म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा त्याची आठवण करून देतो की तंबाखूजन्य पदार्थापासून दूर राहा आणि ओरल कॅन्सरचा विळखा हा आपल्या पडून देऊ नका. आता आपण पुन्हा एकदा येऊ प्रिव्हेन्शनवरती. एक लक्षात घ्या, दाताचा आजार हा जवळजवळ 80% लोकांना भारतामध्ये थोड्या किंवा मोठ्या स्वरूपात हा दातांच्या दवाखान्यात जायला लागतं. आणि माझं आज गेल्या 19 वर्षाचा डेंटिस्ट्रीमधला जो अनुभव आहे त्यावरून मी तुम्हाला निश्चित सांगतो की आपण 85 ते 90% दाताचे प्रॉब्लेम जे आहेत हे छोट्या छोट्या गोष्टींची जर काळजी घेतली तर आपण टाळू शकतो. आणि खरं तर सांग अति छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या. तर त्या काय आहेत त्या गोष्टी की ज्याने आपण दातांचे आजार टाळू शकतो? तर त्याला एक छोटीशी त्रिसूत्री मी तुम्हाला सांगतो की जे तुम्ही जर फॉलो केली तर निश्चित तुम्ही दातांचे आजार हे टाळू शकता. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे ब्रशिंग. माझ्या अनुभवातून मला कळालंय की बऱ्याचशा लोकांना अजूनही प्रॉपर ब्रशिंग कसं करायचं हे कळत नाही. तर ब्रशिंगची टेक्निक ही प्रॉपर पाहिजे, आपला ब्रश चांगला पाहिजे आणि वेळोवेळी आपण ब्रश हा बदलला पाहिजे. दिवसातून 2 वेळा ब्रश करणं हे फार महत्त्वाचं आहे, सकाळी एकदा आणि रात्री एकदा. जर तुम्ही ब्रश प्रॉपर केलं तर तुम्ही मॅक्सिमम दातांचे आजार आणि प्रॉब्लेम हे तुम्ही टाळू शकता. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर कुठली असेल तर ती म्हणजे ब्रशिंग. दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे डाएट. आता आपण करोनाच्या ह्या प्रादुर्भावामध्ये आपल्याकडे सगळ्यात मोठं हत्यार जर कुठलं असेल लढण्यासाठी तर ते आहे आपली रोगप्रतिकार शक्ती म्हणजेच इम्युनिटी. आणि इम्युनिटीचं फाउंडेशन जे आहे ते आहे बॅलन्स डाएट किंवा ज्याला मराठीत आपण चौरस आहार असं म्हणतो.
आणि तोच गरजेचा आहे दाताच्या आणि हिरडीच्या आरोग्यासाठी सुद्धा. त्यामुळे आपल्या जेवणामध्ये प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स याचं योग्य प्रमाण, मिनरल्स आणि विटामिन्स योग्य प्रमाणात जाणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळेच तुमचं दातांचं आणि हिरड्यांचं विशेष करून हेल्थ जी आहे ती चांगली राहील. त्यानंतर जेवणांमध्ये गोड खाण्याचं प्रमाण आपण कमी केलं पाहिजे. खास करून मुलांमध्ये आजकाल दातांचे आजार हे फार मोठ्या प्रमाणात दिसतात आणि त्याचं सगळ्यात मोठं कारण कुठलं असेल तर गोड खाणं आणि जंक फूड खाणं. त्यामुळे गोड खाण्याचं प्रमाण आपण कमी केलं पाहिजे आणि त्यातल्या त्यात 2 जेवणाच्या मध्ये गोड खाण्याचं प्रमाण जे आहे ते आपण कमी केलं पाहिजे. हे जर आपण केलं तर ते सुद्धा दातांचे आजार टाळण्यासाठी फारच महत्त्वाची गोष्ट आहे. तिसरी गोष्ट, चिकट पदार्थ जे दातावरती चिकटतात असे पदार्थ आपण टाळले पाहिजे. तंतुमय पदार्थ, पिष्टमय पदार्थ याचं सेवन जास्तीत जास्त केलं पाहिजे की त्यांनी तोंडामध्ये लाळ जास्त निर्माण होते आणि ती नॅचरल क्लिन्झिंग एजंट म्हणून ॲड करते आणि ती दातांना कीड लागण्यापासून प्रतिबंध करते. त्यामुळं तेही तंतुमय पदार्थाचं सेवन जास्तीत जास्त, जसं की फळ असेल, सिजनेबल फ्रुट्स, याचा आपण जास्तीत जास्त जेवणात समावेश करायला पाहिजे. हे झालं डाएटबद्दल. आणि डाएट त्यानंतर तिसरी जी गोष्ट आहे महत्त्वाची ती गोष्ट आहे रेग्युलर डेंटल चेकअप. आता आजच्या काळात हे थोडंसं आपण पोस्टपोन करू शकाल, जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं, पण तरी एक नेहमीची सवय म्हणून लक्षात घ्या, दर 6 महिन्यांनी जरी आपल्याला कुठलाही दाताचा आजार नसला तरी आपण जर दाताच्या दवाखान्यात जाऊन नुसतं चेकअप केला तरी बऱ्याचशा गोष्टी किंवा बरेचसे पुढचे होणारे दाताचे त्रास आहेत ते आपण निश्चित टाळू शकतो. जसं की इंग्लिशमध्ये म्हणतात अ स्टिच इन टाइम सेव्हज 9. त्याप्रमाणे जर आपण वेळेच्या वेळी ॲक्शन घेतली तर पुढे दातांच्या आजारामुळे होणारा त्रास, त्यावर होणारा खर्च आणि त्यात जाणारा आपला वेळ, ह्या तिन्ही गोष्टी आपण निश्चितपणे वाचू शकतो. तर हे आपण थोडक्यात प्रिव्हेन्शनबद्दल बोललो की काय करून आपण दातांचे आजार टाळू शकतो. आणि ह्या त्रिसूत्री जर तुम्ही पालन केलं तर मी तुम्हाला खात्री देतो तुम्हाला मॅक्सिमम दाताचे आजार हे तुम्ही टाळू शकता. मित्रांनो, आता आपण बऱ्याचशा गोष्टी चर्चा केल्या, बऱ्याचशा गोष्टींची माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे. आता ज्यावेळेस आपण हे बोलतो तर दातांच्या दवाखान्यामध्ये निर्जंतुकीकरण म्हणजे स्टरलायझेशन आणि स्वच्छता ही पहिल्यापासूनच अतिशय चांगल्या प्रकारे पाळली जात होती. परंतु आता काय झालंय, या कोविड-19च्या प्रकारामुळे आणि नवीन ज्या आम्हाला गाईडलाईन्स आल्या त्याच्यामुळं त्याचा जो स्तर आहे तो आणखीन आता उंचावणार आहे. याची एक्स्ट्रा काळजी ही प्रत्येक डेंटल क्लिनिकमधली घेतली जाणार आहे. आता पूर्वीचे जे आम्ही दाताचे ट्रीटमेंट काम करायचो आणि आज जे आपण आम्ही काम करतोय याच्यामध्ये सगळ्यात मोठा फरक पडला आहे वेळेचा. आता आणखीन काही नवीन गोष्टी आम्हाला क्लिनिकमध्ये ॲड करायला लागल्या इनफॅक्ट बऱ्याचशा, जसं की हिपा फिल्टरयुक्त एअर प्युरिफायर्स, फ्युमिगेशन, ऑपरेटरी स्टरलायझेशन प्रोटोकॉल, पेशंटचं स्कॅनिंग, जसं की आपण थर्मल स्कॅनिंग करतो, पेशंटचं टेम्परेचर घेतो त्याद्वारे, ही गोष्ट असेल तर त्यानंतर PPE किटचा वापर आता आपल्याला सगळ्या डॉक्टरांना करायला लागतो आम्हाला. तर ह्या अशा ज्या नवीन गोष्टी ॲड झाल्यात त्यामुळं प्रत्येक ट्रीटमेंट मागे किंवा पेशंट मागे जो वेळ लागायचा आम्हाला त्या वेळेमध्ये जवळजवळ 1.5 ते 2 पटची वाढ झाली. तर लक्षात घ्या, अगोदर सुद्धा आपण करत होतो पण आता हे थोडंसं एक्स्ट्रा काम वाढलंय सगळ्यांसाठीच. आणि त्यामुळं अर्थातच डॉक्टर्स, त्यांचा पूर्ण स्टाफ हा थोडासा ताणामध्ये म्हणू शकतो मी, थोडासा ताण त्यांच्यावरचा वाढलाय. पण एक निश्चित सांगतो की जर आपण सगळ्यांनी सहकार्य केलं आणि जबाबदारीने वागलं तर आपण डेंटल ट्रीटमेंटचा जो स्टँडर्ड्स इंडियामध्ये पूर्वी होता, इनफॅक्ट मला 100% खात्री आहे की इनफॅक्ट याच्यानंतर तो स्टँडर्ड्स आणखीन उंचावेल. त्यामुळं तुम्ही डेंटल ट्रीटमेंटबद्दल भीती बाळगू नका. खबरदारी घेणं आपलं काम आहे, पण घाबरून जाण्यासारखं काहीच नाही आहे त्या ट्रीटमेंट्समध्ये. त्यामुळे हेही डेंटिस्ट्री फील्डमधनं काही गोष्टी मला तुम्हाला सांगणं गरजेचं वाटतं. दुसरी गोष्ट, आता गेले 2.5-3 महिने आपण सगळीकडनं वाईटच गोष्ट ऐकतोय. आज इकडे एवढ्या केसेस वाढल्या, उद्या तिकडे एवढ्या केसेस वाढल्या, आज हा कंटेनमेंट झाला, उद्या तो कंटेनमेंट झोन झाला. पण आता त्या गोष्टी बऱ्याचशा गोष्टी आपल्या कंट्रोलच्या पलीकडे आहेत. पण वाईटातून चांगलं असं म्हणतो आपण की ब्लेसिंग इन डिसगाईज, तशा काही चांगल्या गोष्टी पण आपल्या आजूबाजूला आज कोरोनामुळे म्हणू शकतो आपण घडल्यात. जसं की आपल्या वातावरणाला प्रदूषण कमी झालं आहे, आपल्या प्रत्येकाला ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आपल्या फॅमिलीबरोबर जास्तीत जास्त क्वालिटी टाइम स्पेंड करता आला आहे. बऱ्याचशा लोकांना आपले छंद जपता आले आहेत. बऱ्याचशा गोष्टींना आपल्या ज्या मनाच्या ज्या बऱ्याच दिवसापासून इच्छा होते करायच्या, वेळेमुळे ज्या गोष्टी जमत नव्हत्या ते आता करणं शक्य झालं आहे. आपल्याला हेही कळालंय की आपल्या गरजा किती कमी आहेत. तर ह्या सुद्धा काही चांगल्या गोष्टी ह्या वाईटाच्या मागे आहे आणि आपण वाईटातनं चांगलं बघणं एवढं करू शकतो तर ते आपण करायला पाहिजे. आणि मला आणखी एक सांगायचं की आशा किंवा होप हे मानवी आयुष्याचं एक कणा आहे आणि स्माईल
किंवा हास्य हा माणसाच्या चेहऱ्याचा दागिना आहे आणि दात हे त्या दागिन्याला शोभा आणणारी एक वस्तू आहे किंवा एक गोष्ट आहे. तर माझ्या सगळ्यांना नम्र विनंती आहे की आपण स्वतःची काळजी घ्या, आपल्या फॅमिलीची काळजी घ्या, त्याबरोबरच दातांच्या आरोग्याची काळजी घ्या. त्यामुळे तुमचं हास्य खुलेल आणि एकंदरीत जो वातावरणातला तणाव आहे कदाचित थोड्याफार प्रमाणात तो निवळायला तुम्हाला मदत होईल. मी पुन्हा एकदा उन्मुक्त युथ फाउंडेशनचं आभार मानतो की मला त्यांनी तुमच्याबरोबर संवाद साधण्याची संधी दिली. आणि आणखी एक गोष्ट, आता हे उन्मुक्त युथ फाउंडेशनमुळं जे काही कार्य करतात ते तर खरंच वाखाणण्याजोगं आहे. आज आपल्या लॉकडाऊनमुळं बऱ्याचशा ठिकाणी ब्लड बँकमध्ये ब्लडची कमी आहे. ते लक्षात ठेवून उन्मुक्त युथ फाउंडेशन येत्या 2 जूनला रक्तदान शिबिराचं आयोजन प्रभू रामचंद्र कार्यालय गव्हाणे वस्ती येथे केलं आहे. तर ह्या संवादाच्या माध्यमातून मी सगळ्यांना विनंती करतो की ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी त्या दिवशी तिथे येऊन अवश्य रक्तदान करावं. त्याची आज समाजाला निश्चितपणे गरज आहे. पुन्हा एकदा सर्व ऑर्गनायझरचं मी आभार मानतो. तुम्ही सुद्धा एवढ्या वेळात वेळ काढून ऐकलं त्याबद्दल सुद्धा मी तुमचा आभार मानतो. आणि नमस्कार, पुन्हा भेटूया. थँक्यू.